चला आपण सुरुवात करूयात. मी महेशजींना विनंती करतो त्यांनी पहिली चिठ्ठी निवडून आम्हाला सांगावं की इकडे पहिल्यांदा कोण येणार. कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. बेळगाव महाराष्ट्रात येणार की नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे, पण एका महाराष्ट्रीयन माणसानं लग्न केलंय बेळगावी बाईशी आणि त्यांच्या घरी आज कुणीतरी पाहुणा येणार आहे म्हणे. बघूयात तो पाहुणा कोण आहे आणि तो काय करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 27 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. कॉंग्रॅच्युलेशन अँड सेलिब्रेशन, आई होणार तुम्ही पहिली बार. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन, तुमच्या उलट्या सुलट्या झाल्या. अयो म्हणजे तुम्ही आई होणार. अयो डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. तुम्ही तुम्हाला आई करून सोडलं तर क्यों? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्हाला कुणीतरी दुसऱ्याने आई करून सोडलंय. मी तुम्हाला ऍडमिट करून सोडतोय. अयो डॉक्टर, सॉरी पुन्हा चुकलं की हो, आमचं रॉंग नंबर लागला. अयो आमच्या ह्यांना कळलं ना जर का, आमच्या घरचे कसे खुश होतात बघा की. ग कुणीतरी येणार ग, ग कुणीतरी येणार ग, पाहुणा घरी येणार ग, पाहुणा घरी येणार ग, ग कुणीतरी येणार ग, ग कुणीतरी येणार ग. अय्यो आपल्याकडे पाहुणा येणार की हो. परत आपल्याकडे पाहुणा. अरे तुझ्या माहेरच्यांना काय अक्कल आहे की नाही? अय्यो आपलं लग्न झाल्यापासून थोडी सुद्धा प्रायव्हसी मिळाली नाही रे मला. अयो काय प्रायव्हसी करता. 2 वर्षात माझी आई फक्त 2 वेळा आली, 2 महिन्यांसाठी, आणि त्यातही 2 तास मंदिरात गेली. मिळाली की नाही प्रायव्हसी? 2 महिन्यात 2 तासाची प्रायव्हसी, ती पण मंदिरात गेली म्हणून. अरे मंदिरावरनं 2 तासात 10 वेळा फोन केला होता तिने. अय्यो बेबी आता कुठल्या मंदिरात जाऊ? अय्यो बेबी आता कोणती फुलं घेऊन देवाकडे वाहू म्हणते. अय्यो बेबी तुम्हाला काय हवंय? अरे मला प्रायव्हसी हवी आहे. अयो काय म्हणता की माझ्या आईला त्या 2 तासातच नवीन पाहुण्याला इन्व्हाइट केलं तर किंवा तुम्ही? अरे मला काय वेळ लागलाय का तुझ्या माहेरच्यांना बोलवायला? मागच्या वेळेला तुझा भाऊ आला होता नवीन लग्न करून, नवीन बायको घेऊन. अरे त्याला प्रायव्हसी मिळावी म्हणून दिवसभर आपण दोघं बाहेर फिरत होतो रे. अरे नवीन लग्न झालेलं जोडपं होतं की होते. अरे हो, पण म्हणून माझं घर म्हणजे काय हनीमूनचा लॉज नव्हे. अरे लॉज कसे वाटत नाही त्याला? अयो हेच मिळालं नाही म्हणून आले की इथे. काय लॉज? अरे लाज कशी वाटत नाही? लाज. अयो त्याच्यानंतर दादा आला का हो बहिणीला घेऊन परत? नाही तुझा दादा आला नाही. तुझी बहीण आली आणि उजवेपर्यंत इथेच राहिली. 4 महिने होती. अरे प्रत्येक आठवड्याला तिला बघायला स्थळ येत होती. माझं घर म्हणजे ना कांदा पोह्यांची फॅक्टरी झाली होती. लिंबाचा रस काढून काढून नख गळायची पाळी आली माझ्यावर. पण एकाही पाहुण्याला तिच्यात इंटरेस्ट वाटेना. शेवटी काय तर कांदे विकणाऱ्या मुलाबरोबर पळून गेली. अयो काय वाईट झालं म्हणते मी. तिकडे विरारला कांद्या पोह्याची गाडी लावलेली की तिने. किती सुखात असते ती. एकदम सुखात असते, पण माझ्या प्रायव्हसीचं काय? अय्यो आता जो पाहुणा येणार असतो, खबरदार जो पाहुणा आला तर त्याला दारातच हाकलून टाकत. अय्यो पाहुणा जे असत ना ते निराळं असत. निराळं पाहुणं. आता पाहुण्यांमध्ये व्हरायटी सुद्धा आली आहे तुझ्या. हे जे पाहुणं असतं ना ते वेगळंच असतं. ते कचरा करणार, सांडलवंड करणार, ते गादी ओली करणार, तुमचा शर्ट ओला करणार, पॅन्ट ओली करणार. अरे बापरे, म्हणजे परत तुझा वेडसर मामे भाऊ येणार. मागच्या वेळेला माझी नवी कोरी पॅन्ट त्याने कात्रीने करा कापली आणि आकाश कंदिलाची झालर म्हणून लावली होती. अय्यो ते शाळेत शिकवतात किंवा हँडीक्राफ्ट. अरे ते तुझं हँडीक्राफ्ट माझी नवी पॅन्ट कापत. अय्यो हा पाहुणा माझ्या माहेरचा नसतो की हो. तुझ्या माहेरचा नाही? नसतो. तुझ्या माहेरचा नाही? थँक गॉड. हो आनंद झालाय मला, आनंद झालाय. हा आपला कॉमन पाहुणा असतो. कॉमन पाहुणा?
कोण कॉमन पाहुणा? अयो ते कुचुक 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 कुछ कुछ रकमा पासाइना, एक अच्छी अच्छी गुड़िया दे दो ना। कुचुक 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 उलू लू लू लू, चंदा है तू किंवा सूरज है तू? अयो म्हणजे ते झाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही ना चंदा का सूरज. हा? मुलगी झाली तर चंदा, अयो. मुलगा झाला तर सूरज. चंदा है तू किंवा सूरज है तू, हाँ मेरी आंखों का तारा है तू. चंदा है तू किंवा सूरज है तू. वा 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 वा, मजा येणार. असा पाहुणा घरी आला की खूप मजा येणार. अयो पण डॉक्टर काय म्हणाले? काम अजिबात करू नको, बात काम करायचं नाही, दगदग करू नको, अजिबात करायची नाही. म्हणून माझी आई म्हणाली की मी वर्षभर येऊन राहतेच. किती किती आनंद झाला तुम्हाला. म्हणूनच माझा दादाही म्हणाला की वहिनीलाही पाठवतो मदतीसाठी. वहिनी सुद्धा येत नाही. यस यस, म्हणजे तुझा दादा सुद्धा वरच्यावर येत राहणार. अयो हो, आणि माझा मामा जो असतो तो तिकडे बेळगावामध्ये जेलमध्ये गेला ना, त्यामुळे मामी भाऊ एकटाच, तर मी म्हणले इकडेच ये. मस्त, तो सुद्धा येणार. पण माझी बहीण मात्र म्हणाली की मी फक्त आठवड्यातून दर आठवड्याला 4च दिवस येते. दर आठवड्याला फक्त 4 दिवस येणार, म्हणजे तो कांदा पोहावाला सुद्धा येणार. अयो हो खरंच. अरे वा, किती मस्त. आता एक काम कर, तू तुझ्या बाबांना फोन करे आणि म्हण त्यांना की आजूबाजू आले शेजार पाजारचे उरले सुरले लोक सुद्धा माझ्या घरातच पाठवून ठेवा. अयो खरंच. अय्यो एकदम खरे. फक्त एका गोष्टीचं मला उत्तर दे, ते सगळे इथं आल्यानंतर मला तू कुठे ठेवणार? झाल्या पाहिजेत या जोडीसाठी आणि यांच्या येणाऱ्या पाहुण्यासाठी. क्या बात है. बघूयात हा तुमचा परफॉर्मन्स कसा वाटलाय परीक्षकांना. महेशजी. कुशल आणि रसिका, नेहमीप्रमाणे तुम्ही बाजी मारली. फॅन्टॅस्टिक, बोथ ऑफ यू. टू गुड. व्हेरी वेल रिटन, व्हेरी वेल रिहर्स्ड अँड व्हेरी वेल एनॅक्टेड. ऑल द बेस्ट टू यू. वा, क्या बात आहे. खूप कौतुक झालेलं आहे. बरं, आपल्याकडे देवकी काकू आलेले आहेत. त्यांनी खूप टेन्शन घेतलं. बघूया त्यांचं टेन्शन जरा कमी झालंय का आणि त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. खूप मजा आली आणि आम्ही पण वाट बघतोय आमच्या घरी असा पाहुणा कधी येईल. क्या बात आहे. घनापर्यंत ही बातमी नक्कीच पोहोचेल. विचारूयात श्रीपाद काकांना. माझ्या डोक्यात हे चालू होतं की घना आणि राधाचा हा सीन ते दोघ जण कसा करतील. पण यांचा मला खूप आवडला आणि मी खूप एन्जॉय केला. क्या बात आहे. वा, बघूयात आता किती गुण मिळत आहेत तुम्हाला. महेश सर, किती गुण? 10. क्या बात है. 10 गुण मिळालेले आहेत. तुमचा एक तुरा सुद्धा आहे. बघूयात आता याला कोण करणार खुलं चॅलेंज. कम ऑन. कुणीच हात वर करत नाहीये. परीक्षकांच्या हातात निर्णय. महेश सर. आहा, देवकी प्लीज. आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया पाठारे. आणि आता परीक्षकांना विचारूयात ते किती तुरे या जोड्यांसाठी पणाला लावणार आहेत. महेश सर, किती तुरे? 1 तुरा. 1 तुरा. तर या 2 जोड्यांमध्ये आता युद्ध रंगणार आहे 3 तुऱ्यांच्यासाठी.